हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वे? आज आहे रँडम. तर मी आज खूप दिवसाने विचार केला की व्लॉग करते आणि डेली व्लॉग आता मी करेन. बिकॉज ऑनेस्टली बोलू तसं काहीच हॅपनिंग नाही आहे. पण आता मी एवढा विचार केला तर मी आता नाही विचार करणार. बिकॉज जूनचा जूनचा 1 जून आहे. सॉरी, जूनचा 1 जून आहे. काल होता 1 जून, म्हणजे 1 जून. तर काल मी ब्लॉग केला, ते मी एडिट करणार आहे आज. आणि आज मी ब्लॉग करणार आहे, ते मी आजच एडिट करून मे बी उद्या टाकेन, लेट्स सी. तर असंच मी तुम्हाला दाखवणार आहे की डे इन माय लाईफ ॲज अ कंटेंट क्रिएटर, फुल टाईम कंटेंट क्रिएटर अँड अ स्टुडंट. तर मला भरपूर जण विचारतात की मी काय शिकते. ऑनेस्टली बोलते, मी तुम्हाला थोडंसं रूड वाटेल की मी तुम्हाला शेअर नाही करत आहे. मी तुम्हाला असं फॅमिली बोलते आणि शेअर नाही करत. ऑनेस्टली सांगू, आय ॲम ट्रू बिलिव्हर ऑफ नजर. मी इफ आधीच कोणाला काही सांगितली गोष्टी तर ते नाही होत. सो मी जेव्हापासून हे मला रिअलाईज झालं आहे, मी त्यापासून कोणालाच काय सांगत नाही की मी काय शिकते, काय करते वगैरे. पण मी एवढं बोलेन की मी एक मास्टर्सचा कोर्स करते, तो सायन्स फील्डमधून आहे. बिकॉज मी कॉमर्स फील्डमध्ये होते गेले 5 वर्ष. आता अचानक मी सायन्स फील्डमध्ये. पण तो असा कोर्स आहे ज्याच्यामध्ये सायन्स नाही आहे. लाईक प्रॉपर सायन्स नाही, सगळं कम्प्युटर आहे, लँग्वेजेस आहे तसं. तर तुम्ही गेस करू शकता. तसं तर 1-2 जणांनी गेस केलेलं, राईट. DM खूप जण बोलतात की तू कॅमेरा काय शोला घेतला आहे. तर बघा, मी कॅमेराने ब्लॉग करते गाईज. ते तुम्हाला समजून येत नसेल बिकॉज मी असं नाही दाखवत. मी जर कॅमेरा असा पकडला आहे, ओके, वाव, मी जर कॅमेरा असा पकडला तर दिसून येत नाही ॲज युजल, ऑफकोर्स कॉमन आहे. तर म्हणून मी कॅमेरा दाखवते तुम्हाला की मी कॅमेराने ब्लॉग करते. मला एक कमेंट आलेला लास्ट व्हिडिओमध्ये की तू कॅमेरा काय शोला घेतला आहे का, पूजा नाही, शोला नाही सॉरी, तू कॅमेरा काय पूजा करायला घेतला आहे का, ब्लॉग तरी कर काहीतरी त्यानी. तर म्हणून मी तुम्हाला दाखवते की मी कॅमेराने करते शूट. हां, म्हणजे आय नो त्यांचं इंटेन्शन असं असेल की मी व्लॉग करत नाही, बिकॉज खूप जणांना आवडतं आहे माझे व्लॉग्स, पण मी नाही करत. एनिवेज, तर बघा इथे पण माझं कामच चालू होतं. बघा मी इथे फॉक्सटेलची एक व्हिडिओ एडिट करते. ऑल्सो मी आता असंच विचार केला की अरे माझा व्लॉग, डेली व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी ॲज अ फुल टाईम कंटेंट क्रिएटर किती टाईम असतो मला, आणि मी क्लासला जाते तेव्हा पण मी व्लॉग करेन. हां, आज विचार आहे की हेअर कट करायचं आहे. तर आय एम व्हेरी एक्सायटेड. जुल्फे वाढले आहेत, जसं तुम्ही आता बघू शकता. तर हे जुल्फे ना मला थोडेसे असे एवढे ठेवायचे आहेत. ओके, सो मी आता विचार करते की आय एम गोना प्लॅन माय कंटेंट. आणि तुम्ही सांगा मी डेली ब्लॉगमध्ये असं काय इंटरेस्टिंग करू, तुम्हाला दाखवू जे तुम्हाला आवडेल. सो इथे मी आता कंटेंट प्लॅनिंग करते की ह्या वीकमध्ये मला यूट्यूब आणि इंस्टावर काय काय पोस्ट करायचं आहे. सो भाई साब, ऑल्सो मला इथे पिंपल आलं आहे बघा. म्हणजे काय अचानक बाहेर पिंपल येतात. जर मी जवळ केलं तर यू कॅन सी की मला किती पिगमेंटेशन आहे, किती पिंपल्स आहे. तर जे लोक बोलतात स्किन क्लिअर आहे, गाईज, कोणाची स्किन क्लिअर नसते, लाईक असते, आय डोंट नो, पण माझी नाही आहे. अँड आय एम फाईन विथ इट. तर दाखवते, लुक ॲट दिस. हा माझा नवीन कॉर्नर आहे. इथे ना माझ्या पप्पांचा रेडिओ आहे, इथे म्हणजे फ्रेम आहे, मिरर आहे, असंच सामान आहे, कॅमेरा आहे तिथे छोटूसा. आणि हे माझं विजन बोर्ड आहे. पण मी विजन बोर्ड नाही दाखवणार या टाईम, बिकॉज नाही दाखवणार आहे. विजन बोर्डमध्ये जे जे आहे ते झालं आहे कम्प्लीट. आय एम हॅपी. फक्त 1-2 गोष्ट आहेत जे नाही झाले. तुम्हाला सांगू, मी तुम्हाला हिंट देते, ठीक आहे. विजन बोर्डमध्ये माझा कॅमेरा आहे, जो हाच कॅमेरा आहे. विजन बोर्डमध्ये क्रिएटर्स कलेक्शन इव्हेंट आहे. हां, मी तुम्हाला हे बोलली नाही. मी यूट्यूब क्रिएटर कलेक्टिव्ह इव्हेंट असतो त्याचं टाकलेलं. मी असंच टाकलेलं, युजली नॉर्मली टाकलेलं मी. आणि मला मला बोलता येत नाही, यूट्यूब कलेक्टिव्ह ह्यांच्याकडून अप्रुव्हल म्हणजे ह्यांच्याकडून मला आलेलं सुद्धा. मी त्याचा फॉर्म भरला वगैरे, बट आय वॉज टू लेट. आणि मग इन जनरल सांगू तुम्हाला की मी नॉर्मली विजन बोर्डमध्ये टाकलं, मला त्यांचं आलेलं. इफ मी तेव्हा टाईम टू टाईम सगळं भरलं असतं तर मी आता यूट्यूब कलेक्टिव्हला असती. पण आय एम नॉट, बट ठीक आहे, नेक्स्ट इयर. पण हां, मी ते एक गोष्ट म्हणजे मी असंच टाकलं आणि ते जेन्युइनली घडणार होतं, नॉट घडलं, पण ठीक आहे. कॅमेरा. आणि दुसरं आहे ईट क्लीन.
तर मी तुम्हाला सांगायलाच मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची विच इज मी गेले काही 1 महिने की 2 महिन्यापासून नॉनव्हेज सोडलं आहे बिकॉज आय हॅव टर्न प्युअरली व्हेजिटेरियन नाव. तर ह्याचं रिझन तर मी ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार आणि मला सांगायचं पण नाही आहे बिकॉज माझं ओपिनियन आहे. तुम्हाला जर जाणायचं असेल की मी का व्हेज झाली पूर्ण तर तुम्ही कमेंट करा, मी नक्की सांगेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गाईस मी खूप थकली आहे. मी गेले 1 तासापासून फक्त आणि फक्त काम करते. इनवॉइस बनवलं आहे मी आणि आय एम व्हेरी टायर्ड. लाईट गेली आहे, 12:30 झाले आहेत. मी 1 तासापासून फक्त काम करत होती. 2 जणांना इनवॉइस पाठवले, अजून काम आहे. आणि आता लाईट गेली आहे तर आता विचार करते की आता तर मी आंघोळ नाही करत आहे. जर मी आता आंघोळ केली तर मी गरमीने पूर्ण भिजून जाईल. मी आता केस ना वॉश केले आहेत. मी खूप नर्वस आहे ॲक्च्युली. आधी आपण 2 सेक्शनमध्ये हे डिवाईड करणार आहे. मी खूप नर्वस आहे. थोडे थोडे कापणार आहे आधी, एवढेच. गाईज हेअरकट डन. आता बघू हे सुकल्यावर कसे वाटतात. मी आता लाईट तर गेली आहे तर विचार करते नॉर्मल कपड्याने सुकवते. गाईज एवढीशीच केस कट केली. आय डोंट नो, आय थिंक सो थोडंसं अजून कट करायला लागतील बिकॉज हे आता ओले आहेत. मग मी आता हेअर वॉश करेन. मग हेअर सुकल्यानंतर बघेन की मला गरज आहे का अजून हेअर कट करायची. आता माझे केस ना पुढचे सुकले आहेत तर मी तुम्हाला आता दाखवते की ते कापले आहेत ते कसे दिसतात. हे बघा, मी एवढेच कापले, जास्त मी काय एफर्ट्स घेतले नाहीये. ॲक्च्युली मला ना आला नाहीये नीट कापता घाईघाईमध्ये, पण आय थिंक सो मी प्रॉपर कापलेत बिकॉज मला हे पुढचे एवढेच हवे होते. एकदम पण असे एवढे शॉर्ट नको हवे होते. सो नाईस. आता आपण क्लाससाठी तयार होतोय. त्यासाठी मी तुम्हाला ना माझं डेली स्किन केअर रुटीन दाखवते बिकॉज मला भरपूर जण विचारतात की तू डेली कोणते प्रोडक्ट्स यूज करते हे दाखव. काय तर मॉइश्चरायझर मी नाही स्किप करत. तर मी हे 2 डॉट एंड कीचे मॉइश्चरायझर प्रिफर करते. एक आहे हा वॉटरमेलन कूलिंग आईस जेल मॉइश्चरायझर आणि हा आहे सेरेमाइड अँड हायलरॉनिक बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर. अजून एक येलो कलरचा. हे 3 मॉइश्चरायझरच मी वापरते. ओके, सो मी सिरम, आता सिरमसाठी डिपेंड करतो कोणतं. आता सध्या मला ॲक्ने आले जसं तुम्हाला माहिती असेल तर मी हा फॉक्सटेलचा सिरमाइड सिरम लावणार आहे. एकदम थोडासाच लावणार आहे. जिथे जिथे ॲक्ने आहे ना त्याच एरियाला फक्त हा लावणार आणि असं टॅप टॅप करणार आहे. ॲक्च्युली मला ह्या एरियामध्ये भरपूर ॲक्ने आलेत. मी पटकन रेडी होते म्हणजे मी खाली ना ही लेनिन पॅन्ट्स घातली तर ती नाही घालायची, मला जीन्स घालायची. तर आपण क्लाससाठी रेडी होऊ आणि निघू. ओ भाई साहब, आज मी प्रिन्सेसला घेऊन जाते. I just came from the class and I made coffee for myself. तर आता मी आणि माझा फ्रेंड आम्ही दोघं जातो शूटला. आम्ही किती वेळ थांबलो रॅपिडोसाठी पण आता फायनली आम्हाला 1 तासानंतर रॅपिडो भेटली आहे. तर बघू शूट झाल्यानंतर आपण भेटू आणि कुठे कोणाचं शूट आहे ते तर तुम्हाला नंतर सांगेन मी. मी गेलेली माझ्या मित्रासोबत शूटला आणि डिरेक्टली मी आता आली आहे. तर मी तुम्हाला सांगते की मी तिथे गेल्यावर काहीच नाही शूट केलं बिकॉज मी माझ्या कामात गेली आणि तो त्याचं शूट करत होता. आता मी घरी आली आहे. आता वाजले आहेत 11:30 आणि आता मी विचार करते. विचार म्हणजे मला खूप म्हणजे असं मला खूप घाईघाईमध्ये एक शूट आले. शूट म्हणजे एक ब्रँडने मला अप्रोच केले घाईघाईमध्ये की उद्याच्या उद्या व्हिडिओ गेली पाहिजे. तर त्यासाठी मी आता शूट करते. तर आता असा शो यू, हे बघा. तर काही असा सेटअप आहे. मागे पसारा, इग्नोर इट. इथे मी फोन लावलाय बिकॉज स्क्रिप्टसाठी. दिस इज माय कॅमेरा अँड या सो लेट्स शूट दिस. एकदम छोटंसं आहे शूट. सो आय एम डन विथ द शूट. सो खूप अर्जंट बेसिसवर हे सगळं होतं. तर आता आय एम डन विथ द शूट. आता पटकन आपण हे सगळं रॅपअप करू माझा कॅमेरा आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की माझं नाईट रुटीन.
सो सगळ्यात आधी आपण चेंज करून घेऊ, ठीक आहे. ट्रान्झिशन करू आपण एकदम क्विक. सो आता आपण पटकन नाईट स्किन केअर करू. आपलं खूप छोटंसं असतं माझं नाईट स्किन केअर, ठीक आहे. फर्स्ट इज हा फेस वॉश. तर हा फेस शॉपचा कोरियन राईस वॉटर फेस वॉश, राईस वॉटर ब्राईट फेस वॉश आहे. मला खूप आवडतं. ओके, सो फर्स्ट थिंग हा टोनर युजली रात्रीचाच लावायचा असतो. म्हणजे असं नाही रात्रीचा, तुम्ही सकाळ जाऊन लावू शकता एनी टोनर. पण आय विल प्रेफर की जो कोणताही टोनर लावत आहे त्याच्या म्हणजे प्रॉपर स्किनला रेस्ट करायला द्या. सो आय प्रेफर की हा टोनर मी रात्रीचा लावते. आधी मी दिवसाचा लावायची पण आता रात्रीचा लावते. हा वंडरचा सिरेमाइड मोची टोनर आहे. सो हा टोनर ऑब्झॉर्व होईपर्यंत मी तुम्हाला सांगते की मी काय लावते यावर. मी हा प्लेक्सचा विटॅमिन सी सिरम लावते थोडासा, बिकॉज आता ॲक्च्युली मला ॲक्ने आलं आहे. तर विटॅमिन सी हेल्प करतं डार्क स्पॉट रिड्यूस करायला म्हणून. तर माझी मम्मी झोपली आहे म्हणून मी एवढं हळू बोलत होती बाहेर. आता मी आतमध्ये असं चिल. तर यू गाईज नो की मला ॲक्ने आलेत सध्या खूप. म्हणून मी ना ही ॲक्ने स्टार, आधी याचं पॅकेजिंग खूप वेगळं होतं, आता वेगळं झालं आहे पॅकेजिंग. तर मी ही क्रीम लेजिट 11वीपासून मी ही क्रीम यूज करते. माझ्या दादाला ॲक्ने स्किन आहे, लाईक त्याची ॲक्ने स्किन आहे. तर तो ही क्रीम लावायचा आणि त्याचं बघून मी पण लावायला लागले. ऑनेस्टली सांगते, जर मी ही क्रीम नसती यूज करायला लागली ना तेव्हा, तर आता मला पूर्ण असे ॲक्ने आणि डार्क स्पॉट्स असते. पण ह्या क्रीमनी जेन्युइनली सांगते खूप मदत केली आहे. आणि मी ही क्रीम खरंच खूप जणांना रेकमेंड केली आहे, माझ्या फ्रेंड्सला. पण एनिवेज, तर हे बघा एवढंसंच घेतलं आहे मी, एवढंसं. तर आता हे जिथे ॲक्ने आहे, जिथे डार्क स्पॉट्स आहे तिथे लावायचं आहे. आणि उद्यापर्यंत ही सुकून जाते क्रीम. तर मी हे माझ्या स्किन केअरवर लावते. आता मला खूप ॲक्ने आलेत म्हणून मी हा पूर्ण एरिया, फक्त हे ऑब्झॉर्व नाही होत, ही क्रीम असे वरच्यावर लावायची असते मग ती. ओके, सो आय एम डन विथ माय स्किन केअर. लास्ट स्टेप आहे एक, विच इज लिप बाम वापरणार आहे. तर मी तुम्हाला सांगते कोणतं. तर माझ्याकडे भरपूर हेअर सिरम येतात पण माझं पर्सनल फेवरेट हे विशकेअरचं आहे. आणि दुसरं हे इंडिवाईलचं हे चंपी हेअर ऑइल मी आज वापरणार आहे. तर सगळ्यात आधी ना आपण हे थोडंसं ड्रॉप्स टाकणार आहे माझ्या केसांवर. फक्त मी स्कॅल्पला लावून थोडं मसाज करणार आहे. विशकेअरचं हेअर ग्रो सिरम, म्हणजे विशकेअरचं नाही, कोणतंही यूज करा, बी बॉडी वाईज कोणतंही, पिलग्रिम वगैरे वगैरे. पण हेअर ग्रो सिरम तर मस्ट आहे तुमच्या रुटीनमध्ये. ठीक आहे आपल्याला. So let's see. तर मी हे थोडा वेळ मसाज करते. माझ्याकडे एक मसाजर आहे त्यानी, आणि मग आपण भेटू. मला रिअलाइज झालं की माझ्याकडे हेअर सिरम भरपूर आहेत. आय डोंट नो, पण मला नाही, मी ह्याचे रिव्ह्यू जास्त ऐकले नाही आहेत. काय बोलतात त्याला, गिव्ह अवे केलं तर तुम्ही सांगा मला कमेंट करून की मी करू का गिव्ह अवे परत. नॉट ओनली स्किन केअर, थोडंफार अजून वेगळं सामान असेल, पण लेट मी नो इफ गिव्ह अवे केला पाहिजे का आपण. अचानक माझा मूड झाला आहे आज स्किन केअर करायचा. तर एनिवेज ते सगळं नाही. आता हेअर ऑइल कुठे लावणार आहे मी. आता हे कोकोनट ऑइल मी लावणार आहे माझ्या ह्या एंड्सला, बिकॉज ऑफकोर्स तुम्ही पूर्ण फक्त स्कॅल्पवर हेअर ऑइल लावून काही नाही होणार आहे. इफ तुमचे लांब केस आहेत, तुमचे फ्रिझी केस आहेत माझ्यासारखे, तर कोकोनट ऑइल इज द बेस्ट कंडिशनर यू कॅन अप्लाय बिफोर हेअर वॉश. लावून झालं आहे. आता मी मस्त त्याचा एक वेणी बांधणार आहे टाईट आणि झोपून जाणार आहे.
अजून एक गोष्ट मला शेअर करायची आहे. रात्री मी पूर्ण हे जे रुटीन असतं, आता मी मस्तपैकी केस बांधले तर घी, मला घी खूप आवडतं आणि घी खूप हेल्थसाठी चांगलं असतं. हेल्थच्या ऐवजी घी मला खूप आवडतं, तर मी 1 चमचा घी आणि गरम किंवा वॉर्म वॉटरमध्ये टाकते. ते थोडा वेळ असं वॉर्म म्हणजे जे मी पिऊ शकते त्यामध्ये घसा खराब असेल. आणि सकाळची सुद्धा मी घी वॉटर पिते. ते आता तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल, बिकॉज उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे की मी काय खाते दिवसभरात व्हेजमध्ये. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की असंच तुम्हाला डेली व्लॉग्स बघायला आवडतील का. आपण भेटू नेक्स्ट डेली व्लॉगमध्ये. अंटिल देन बाय बाय. पटापट 5000 फॉलोअर्स कंप्लीट करा यूट्यूबवर, मग आपण मस्तपैकी एक गिव्ह अवे करू. बाय बाय.